हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आय होप सर्व बरे असतील। आज आपण निघालेलो आहे बळवंतगडाला। बळवंतगड हा खूप लोकांना माहिती नाही आहे। बळवंतगड फक्त नाव ऐकलेलं आहे, पण आज आपण तिथे चाललेलो आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊन एक मोहीम पूर्ण करणार आहे, कंप्लीट करणार आहे आपली, जेणेकरून लोकांना कळेल की बळवंतगड कुठे आहे। बळवंतगडाला जाण्यासाठी आधी आपल्याला इगतपुरीला यावं लागेल। जो कोणी मुंबईवरनं येणार असेल त्यांनी कसाऱ्याला यावे। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील। आपल्याला जाताना घाटनदेवी मातेचे मंदिर लागते, जे की इगतपुरीमध्ये आहे। इगतपुरीपासून काय 3 किलोमीटर असणार। तुम्हाला कोणी पण सांगेल विचारलं तर रस्ता। आणि घाटनदेवी मंदिराच्या मागच्या साईडने एक रस्ता जातो, जो डायरेक्ट व्ही गावमध्ये पोहोचतो। व्ही गावमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माळ या गावी जायचं आहे। हा रस्ता एकदम छान आहे, कुठेही खड्डे नाही, एकदम क्लीन, मस्त। रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त झाडे आहेत, हिरवेगार। म्हणजे एकदम सोलो राईडसाठी एकदम बेस्ट आहे। कार बाईक घेऊन येऊ शकता तुम्ही। छान वातावरण आहे, थंडीचा महिना, मस्त नोव्हेंबर चालू आहे। पण व्ही गावला पोहोचलोय। एक घाटनदेवीपासून एक 20 मिनिटाची राईड केली आणि इथे बळवंतगडाचा बोर्ड आणि माळ गावाचा बोर्ड तुम्हाला दिसेल। व्ही गावला आल्यानंतर आपल्याला लेफ्ट घेऊन माळ गावी पोचायचं आहे। तर आपण माळ गावावरून चाललेलो आहे, वरती चढाई करतोय। तुम्ही रोडने मस्तपैकी राईड करू शकता। रस्ता थोडा टर्निंग आहे, त्यामुळे समोरून गाडी येते डायरेक्ट, त्यामुळे जपून चाला। इथे देखील मस्त हिरवेगार झाडं आहेत। माळगावापासून आपण एक 20 मिनिटाची राईड केली, त्यानंतर आपण पोचतोय किल्ल्याच्या पायथ्याशी। किल्ल्याच्या पायथ्याला पोचून आपण तिथे जवळच पायवाट आहे, रोडच्या किनारी। बाईक पार्क केल्यानंतर आपण वरच्या दिशेने आता निघालोय। एक साधी पायवाट आहे, छोटी। त्या पायवाटेने आपण वरच्या दिशेने पुढे चाललोय। एक लाल मातीची अशी पायवाट आहे। साधारण किल्ल्याची चढाई काही 20 मिनिटाची आहे फक्त। एक 20-25 मिनिटात आपण जाऊ शकतो, म्हणजे जास्त काही वरती नाही आहे। जेंट्स लेडीज दोन्ही देखील आरामशीर चढाई करू शकता। जे न्यू ट्रेकर्स असतील त्यांच्यासाठी चांगली संधी आहे ह्या गडावर यायची, कारण चढाई एवढी नाही आहे। आता आपण टॉपला पोहोचलोय। टॉपवरनं मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल, जो की कसारा घाटाचा आहे। हा मस्त व्ह्यू आहे बघा। हा कसारा घाटातील बघा हायवे आणि इथे ट्रॅक, जे रेल्वे लाईन्स आहे त्या दिसतात एकदम वरतून। हा एक थळघाटावरील प्राचीन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आलेला। 11व्या शतकात याची निर्मिती झालेली आहे। शिल्लार राजा भोज यांनी याची निर्मिती केलेली आहे। नंतर हा गड मोगलांनी जिंकला। त्यानंतर छत्रपती शिवरायांनी 1662 मध्ये पुन्हा हा गड मोगलांकडून जिंकला आणि नंतर 1688 मध्ये पुन्हा हा गड मोगलांकडे गेला। नंतर हा पेशव्यांना देण्यात आला, पण पेशव्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे या गडाची पडझड झाली आणि त्यानंतर हा तशाच प्रकारे आहे। आपण थोडं पुढं जाऊन टॉपला पोहोचलोय आता गडाच्या। पुढे तुम्ही जातील तर तुम्हाला एक झेंडा दिसेल। आपण पुढे चाललोय, आपल्याला भगव्या रंगाचा ध्वज दिसला। वरचा व्ह्यू बघा, टेहाळणी बुरुज म्हणू शकतो आपण या ठिकाणी याला, कारण की वरतून चारी दिशेला आपल्याला लक्ष देता येते। थळघाटावरील प्राचीन मार्गावर लक्ष देण्यासाठी हा गड बांधलेला असावा। काही पर्यटक देखील आपल्या आधी इथे पोहोचलेले, ते आपल्याला भेटले। त्यांनी आपला परिचय दिला। ते अहिल्यानगरवरून आलेले।
बळवंतगड बघण्यासाठी. त्यांना देखील खूप छान वाटला हा गड. या ठिकाणी थोडे पुढं जाऊन आपण हनुमानाचं दर्शन घेतलं. भगवान हनुमान या ठिकाणी दगडात कोरलेली मूर्ती आहे. शेंदूर लावलेला आहे हनुमानाला आणि वरती हिरवी साडी देखील आहे त्याच्या पांघरलेली. आणि हा व्ह्यू त्या ठिकाणाहून खूपच छान आहे. सर्व काही वातावरण एकदम थंड, कवळं ऊन आणि त्यासोबत मित्रा आणि बळवंतगड. एक डाव्या साईडला खाली उतरून आपण या ठिकाणी पाण्याची टाकी बघण्यासाठी उतरलो खाली. या ठिकाणी पाण्याची टाकी देखील आहे, म्हणजे एक लांबलचक पाण्याची टाकी आहे जिची लांबी असेल मे बी 25 फूट. दोन्ही कोपऱ्याला थोडे पाणी देखील आहे या ठिकाणी. जे पाणी म्हणजे जिवंत झरा बोलू शकतो आपण. पण पुढे जाऊन थोडा शूट केला. हे ते पाणी आहे, थोडी घाण पडलेली आहे, गवत आहे. ही दुसरी बाजू आहे टाकीची, म्हणजे 2 कोपऱ्या आहे, लांबलचक टाकी आहे. दोन्ही कोपऱ्याला थोडे थोडे पाणी आहे. पाणी एकदम क्लीन आहे, फक्त थोडी घाण पडलेली आहे, कचरा. आणि ही दुसरी तटबंदी, ती सुद्धा थोडी पडलेली आहे. प्राचीन असल्यामुळे गड थोडी पडझड झालेलीच आहे. या प्रकारे आपण आपली मोहीम कंप्लीट केली. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला भेटतील.